ही अशी अवलाद जन्माला न आलेलीच बरी. त्यापेक्षा आहे ना खरं जन्मभर एखाद्या आईबापाने वांजोटं राहिलं ना तर मला असं वाटतं खरंच काही कमीपणा नाही आहे. पण आपल्या समाजामध्ये ना एका गोष्टीची त्रुटी आहे, ती म्हणजे की जर लग्न झालं आणि लग्नाच्या 4 ते 5 वर्षभरामध्ये एखाद्या दाम्पत्याला जर मूल जन्माला नाही आलं तर त्यावेळेला मात्र आहे ना आपला समाज त्या दाम्पत्याला वांजोटं म्हणून इतकं हिणवत असतो. पुरुषांना तर कित्येकदा दुसरं लग्न करण्याचेही सल्ले देतात. पण जर कधी मूल जन्माला येत असेल आणि ते जर कधी मात्र ह्या अशा अवलादीसारखं निघत असेल ना तर मला असं वाटतं त्या आईवडिलांनी जन्मभर वांजोटं राहिलेलं काहीच हरकत नाही. कारण ह्या माऊलींनी इतका कहर केलेला आहे की एक नाही 3-3 मुली असून त्या तिघींनाही आई वडिलांच्या शेवटच्या अंतविधीला येण्या इतकाही वेळ मिळालेला नाही आहे. बरं, एक सोडून 3 लेकरं असताना सुद्धा त्या आई आणि बाप दोघांवरही वृद्धाश्रमामध्ये जाऊन राहण्याची वेळ आली. आणि आज ह्या माऊलीने ऑनलाईनचा इतका मोठा गैरवापर केलेला आहे की आपल्या वडिलांचा अंतविधी ही फोनद्वारे बघत आहे. तिथे जाऊन आपल्या वडिलांना शेवटचा अंतिम संस्कार करावा किंवा शेवटचं त्यांचं दर्शन घ्यावं इतकीही हिच्यामध्ये माणुसकी नाही आहे. बरं, त्याहून मोठा कहर म्हणजे 5,100 रुपयांसारखं शुल्लक आहे ना तिथे पैसे देऊन तिने तिची लायकी दाखवून दिलेली आहे. जर विचार करा, जन्माला आल्यानंतर ज्या वेळेला आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची काहीच माहिती नसते, आपण कोण आहोत, आपण काय आहोत, त्या क्षणाला आपली जाणीव नसताना आपल्याला स्वतःची जाणीव नसते, त्या क्षणाला आपले आईवडीलच आपला सगळ्यात मोठा आधार असतात. ते आपल्याला लहानाचे मोठे करतात. जर हिच्या आईबापाने हिला असं जन्माला आल्यावरच सांगितलं असतं, हे पैसे घे आणि तुझी तू मोठी हो, तुझी तू शाळा शिक, तुझी तू शाळा कॉलेज कर, तुला काय करायचं ते कर, तर ही आहे ना काही महिनेसुद्धा जगू शकली नसती. पण त्यावेळेला त्या आईवडिलांनी कुठेतरी स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन हिला लहानाची मोठी केली. आज हिला एक शिकवली, चांगली स्वतःच्या पायावर उभी केली आणि आज हिला कसल्या गोष्टीचा माज आलेला आहे की ही बापाच्या अंतविधीला तर गेलीच नाही, पण तिथून 5,000 रुपये देऊन स्वतःच्या या दुष्कर्मातनं मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळेला ना एकच गोष्ट मनामध्ये येते की खरंच अशी अवलाद जन्माला येण्यापेक्षा ती न आलेली बरी आणि जन्मभर वांजोटं राहिलेलं काहीच वाईट नाही.